पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला हद्दीत जुने शहर येथील नगरसेवक रफिया बी याकूब खान यांचे पती याकूब खान युनुस खान यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करणाऱ्यावर मारेकऱ्यास शिताफीने त्वरित जेरबंद करण्यात आले। आज दिनांक 30/6/2026 रोजी रफिया बी याकूब खान यांचे पती याकूब खान युनुस खान हे रेल्वे स्टेशनकडून अग्रसेन चौकडे इलेक्ट्रिक ओला कंपनीच्या दुचाकीवर जात असताना जिजाऊ हॉलच्या समोरील रोडवर अग्रसेन चौकाकडून विरुद्ध दिशेने वसीम अहमद उर्फ चांड्या गुलाम अय्यूब यांनी त्याचे मोटरसायकलवर बसलेला एक लाल टी शर्ट घातलेला त्याचा सहकारी इसमासह येऊन त्यांनी त्याच्या दुचाकीने याकूब खान यांच्या दुचाकीला धडक दिली। धडक दिल्यावर वसीमच्या मागे बसलेला त्याचा सहकारी तेथून मागेच पळून गेला। धडक दिल्यामुळे याकूब खान युनुस खान यांची दुचाकी पडली। जेव्हा वसीम अहमद यांनी त्यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्याजवळ बाळगलेल्या चाकूने छातीवर, पोटावर, डाव्या मांडीवर चाकूचा सपासप वार करून घटनास्थळी पळून जात असताना पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोलाचे पोलीस हवालदार प्रवीण ढगेकर बॅच नंबर 97 यांनी तत्परता दाखवत पळून जाणाऱ्या मारेकऱ्याला जीवाची पर्वा न करता शिताफीने त्वरित पकडून पोलीस स्टेशन रामदासपेठला आणले आणि नमूद जखमी यास इतर पोलीस स्टेशन स्टाफच्या मदतीने वैद्यकीय उपचाराकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे भरती केले। त्यानंतर आयकॉन हॉस्पिटल येथे भरती केले। सदर जखमी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे तसेच नातेवाईक आहेत। त्यांच्यामध्ये आपसी जुने वाद होते। वरील प्रकरणाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे फिर्यादी नावे इस्माईल खान याकूब खान यांनी दिलेल्या जबानी रिपोर्टवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 431/2026 कलम 109(1)(3)(5) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। परंतु नमूद जखमी याकूब खान युनुस खान याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्या गुन्ह्यात कलम 103(1) भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे वाढ करण्यात आली असून माननीय विद्यमान न्यायालयात कळवण्यात आलेला आहे। तसेच आरोपी वसीम अहमद यांच्यासोबत असलेला दुसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलीस स्टेशनचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आला आहे।